सुट्ट्यामध्ये तुमच्या मुलांना त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, अशी दम आलूची भाजी करून देत जायची. मग एवढी भारी लागतात ना, अगदी हॉटेलसारखी चव घरच्या घरी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी काय करायचं, तव्यावर आपल्याला धने, जिरे, बडीशोप घेतली, चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यावरती आपल्याला लाल मिरचीसुद्धा भाजून घ्यायची. मी ते बेडगी मिरची वापरलेली आहे, तुम्ही कुठलीही मिरची वापरू शकतात. पूर्ण मसाला थंड करून घेता, मिक्सरमध्ये वाटून घेते. आता जेवढं बारीक करते तेवढं त्याला पाणी न घालताच वाटण तयार करून घेते. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली मगजबी आणि भरपूर सारा लसूण वापरलेला आहे. अर्धी वाटी पाणी घाला आणि पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचे. आता कुकरमध्ये मी मिनी बटाटे घेतले, त्याला कुकरमध्ये शिजून 2 शिट्ट्या करून घेतले. साल काढून पूर्ण थंड करून घेतले. त्यावरच आपल्याला काटे चमच्याच्या मदतीने होल करून घ्यायचे. आता हे बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तुम्ही तळायचे असेल तुम्ही तळू शकतात. अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बटाटे शालो फ्राय करून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची. फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. वाटलेला मसालाही घालून घ्यायचा. पुन्हा 2-3 मिनटं परतून घ्यायचे. जेवढा मसाला त्यावर आपण परतू ना तेवढी त्याची चव त्यावरती अवलंबून असते. 1 टोमॅटो घातला, आवडला तर घालायचा किंवा नाही घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. घरातलेच कोरडे मसाले घातले, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला घातला. इथं संध्या रेसिपीचा खानदेश स्पेशल गरम मसाला इथं वापरलेला आहे. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. आता थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे तरंगही आपल्या भाजीला चांगला येतो. मसाला चांगला 2-3 मिनटं परतून घ्यायचा. वरतून कस्तुरी मेथी घालून घ्यायची. आवडली तर घालायची किंवा नाही घातली तरी चालेल. मसाला परतला की त्यावरच आपल्याला दम आलू फ्राय केले होते त्यावर छोटे बटाटे त्यावर ते घालून घ्यायचे. पुन्हा एखादी मिनिट परतून घ्यायचे. आता त्यात आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आता पाणी जास्त घालू नका, अगदी किंचित घाला. चवीप्रमाणे मीठ आणि दुधावरची साय घातली. ताज्या दुधाची साय घाला किंवा अर्धी वाटी फेटलेलं दही वापरलं तरी पण चालतं, पण दोघीपैकी एक घाला. त्याने चव मात्र अजून भारी लागेल. व्यक्तीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. ही भाजी खूपच पातळ करू नका, थोडीशी ग्रेव्हीची ठेवा. का आता खूपच पातळ वाटत असली ना, भाजी थंड झाल्यानंतर घट्टसं भाजी आपली बनून तयार होती. 2-3 मिनटं भाजीला चांगला गदकू द्यायचा. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि शिजू द्यायची. मस्त आपली चमचमीत दम आलूची भाजी आपली इथं तयार झाली. अगदी हॉटेलसारखी चव घरच्या घरी. तर मस्त हा आहे आमचा दुपारच्या जेवणातला बेस्ट. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट्स करायला विसरू नका. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले. तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.